जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मुंबई शहर पोलीस शिपाई चालक व कारागृह मुंबई तसेच पुणे कारागृहासाठी अत्यंत महत्त्वाचे पेपर संच आपण सुरू केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर संच क्रमांक 24 आहे. या आधीचे 23 पेपर संच जर तुम्ही बघितले नसेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. टेलिग्राम जॉईन करा, तिथे सर्व व्हिडिओ टाकलेले आहे किंवा आपल्या याच चॅनलवर प्लेलिस्ट बनवली आहे मुंबई शहर पोलीस शिपाई म्हणून, त्यामध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जाईल. तर पहा, भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध गोसीखुर्द प्रकल्पाची पायाभरणी कधी झाली होती? ऑप्शन 1 बघा, ऑक्टोबर 1984. ऑप्शन 2 आहे डिसेंबर 1984. ऑप्शन 3 आहे ऑक्टोबर 1983. ऑप्शन 4 आहे डिसेंबर 1983. याचं योग्य उत्तर आहे ऑक्टोबर 1984. ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट प्रश्न, दूरसंचार क्षेत्रातील 5G तंत्रज्ञानाबाबत गैर लागू विधान कोणते? म्हणजे चुकीचे विधान आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन 1 बघा, 4Gच्या तुलनेत 1,00,000 पटीने नेटवर्कची गती वाढेल. ऑप्शन 2 आहे स्वयंचलित वाहनात वापर करून वाहन चालकाच्या व वाहनाच्या सुरक्षिततेत वाढ होणार आहे. ऑप्शन 3 आहे आरोग्य क्षेत्रात वापर केला जाऊन आजारावर उपचार करण्यात मदत होणार आहे. आणि ऑप्शन 4 आहे या तंत्रज्ञान उभारणीतील मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणुकीची गरज आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 4Gच्या तुलनेत 1,00,000 पटीने नेटवर्कची गती वाढेल. हे चूक विधान आहे आणि बाकी सर्व जे विधान आहे हे योग्य केलेले आहे. म्हणजे चूक विधान आपला आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. कोणत्या घटना दुरुस्तीतील मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते? ऑप्शन 1 आहे 44वी घटना दुरुस्ती. ऑप्शन 2 आहे 42वी घटना दुरुस्ती. ऑप्शन 3 आहे 43वी घटना दुरुस्ती. ऑप्शन 4 आहे 41वी घटना दुरुस्ती. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, 42वी घटना दुरुस्ती. भारत चीन सेनेदरम्यान चकमक झाल्याने चर्चेत आलेला गलवान प्रदेश भारताच्या कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन 1 आहे उत्तराखंड. ऑप्शन 2 आहे अरुणाचल प्रदेश. ऑप्शन 3 आहे सिक्कीम आणि ऑप्शन 4 आहे लडाख. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, लडाख. पुढील प्रश्न पहा, शहरात व विमानतळ याबाबतची चुकीची जोडी ओळखायची आहे. ठीक आहे. आता आपल्याला पहिल्या ऑप्शनमध्ये बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर हे योग्य ऑप्शन आहे. ऑप्शन 2 बघा, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई हे सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन 3 बघा, अर्जुन मुंडा विमानतळ गोंदिया हे सुद्धा बरोबर आहे. आणि ऑप्शन नंबर 4 बघा, स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय विमानतळ रायपूर हे चुकीचं विधान आहे. म्हणजे आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, योग्य विधान काय असणार आहे, योग्य उत्तर या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक 4, स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय विमानतळ रायपूर. महाराष्ट्राचे राज्यपाल पद भूषवलेल्या व्यक्तीचा उतरता क्रम कोणता? आता बघा, उतरता क्रम आपण बघूया. ऑप्शन 1 दिलेला आहे S.C. जमीर, के शंकर नारायण, विद्यासागर आणि भगतसिंग कोश्यारिया. ऑप्शन 2 दिला S.C. जमीर, मोहम्मद फजल, विद्यासागर, भगतसिंग कोश्यारिया. ऑप्शन 3 दिला S.M. कृष्णा, मोहम्मद फजल, S.C. जमीर, भगतसिंग कोश्यारिया. आणि ऑप्शन 4 दिलेला आहे P.C. अलेक्झांडर, मोहम्मद फजल, विद्यासागर आणि भगतसिंग कोश्यारिया. तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1,
S.C. जमीर, त्यानंतर आहे के शंकर नारायण, त्यानंतर आहे सी विद्यासागर आणि त्यानंतर आहे भगतसिंग कोश्यारी. म्हणजे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. हा क्रम योग्य आहे. सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम हे पुस्तक कोणी लिहिले? ऑप्शन 1 डॉक्टर रावसाहेब कसबे, ऑप्शन 2 आहे डॉक्टर उत्तम कांबळे, ऑप्शन 3 आहे डॉक्टर आर ह साळुंके, ऑप्शन 4 आहे डॉक्टर आनंद यादव. याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर आ ह साळुंके. पुढील 52 काशी सुबोध रत्नाकर हा सावित्रीबाई फुले यांचा काव्यग्रंथ कोणत्या साली प्रकाशित झाला? ऑप्शन 1 1855, ऑप्शन 2 1854, ऑप्शन 3 आहे 1891, ऑप्शन 4 आहे 1857. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 1891. घटना समितीने जन गण मन या गीतास राष्ट्रीय गीत म्हणून केव्हा मान्यता दिली? ऑप्शन 1 24 जानेवारी 1950, ऑप्शन 2 आहे 15 ऑगस्ट 1947, ऑप्शन 3 आहे 26 जानेवारी 1950, ऑप्शन 4 आहे 24 ऑगस्ट 1947. याचं योग्य उत्तर असणार आहे 24 जानेवारी 1950. ऑप्शन क्रमांक 1. भारतामध्ये मोबाईल सेवा या दिवशी सुरू झाली? ऑप्शन 1 आहे 21 जानेवारी 1999, ऑप्शन 2 आहे 22 ऑगस्ट 1994, ऑप्शन 3 आहे 1 जानेवारी 1998, ऑप्शन 4 आहे 23 सप्टेंबर 1997. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 22 ऑगस्ट 1994. पुढील प्रश्न. इतिहास संशोधकाच्या किंवा संशोधनाच्या कार्यासाठी विका राजवाडे यांनी या दिवशी पुण्यात भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली? ऑप्शन 1 आहे 7 जुलै 1910, ऑप्शन 2 आहे 1 जुलै 1912, ऑप्शन 3 आहे 1 जून 1910, ऑप्शन 4 आहे 12 जून 1912. आणि याचं योग्य उत्तर आहे 7 जुलै 1910. ब्रिक्सचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? ऑप्शन 1 आहे भारत, ऑप्शन 2 आहे चीन, ऑप्शन 3 आहे ब्राझील, ऑप्शन 4 आहे काठमांडू. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 चीन. ब्रिक्सचे जे मुख्यालय आहे ते आहे चीन इथे. ठीक आहे. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आलेली आहे? ऑप्शन 1 आहे 73व्या, ऑप्शन 2 आहे 72व्या, ऑप्शन 3 आहे 74व्या, ऑप्शन 4 आहे 71व्या. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 71व्या. आदिवासी भागामध्ये आंबील हे एक काय आहे? ऑप्शन 1 आहे पेय, ऑप्शन 2 आहे औषध, ऑप्शन 3 आहे खाद्य, ऑप्शन 4 आहे शस्त्र. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पेय. 1 टेराबाइट म्हणजे किती? ऑप्शन 1 आहे 1024 किलोबाइट, ऑप्शन 2 आहे 1024 गीगाबाइट, ऑप्शन 3 आहे 1024 बाइट्स, ऑप्शन 4 आहे 1024 मेगाबाइट. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1024 गीगाबाइट. फॉस्फरसचे रासायनिक गुणसूत्र खालीलपैकी कोणते? ऑप्शन 1 आहे H2MgO4, ऑप्शन 2 आहे H2CO4, ऑप्शन 3 आहे H2SO4, ऑप्शन 4 आहे H2PO4. आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 H2PO4. उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला? ऑप्शन 1 आहे डॉक्टर बोस, ऑप्शन 2 आहे डार्विन,
ऑप्शन 3 आहे डॉक्टर लॅन्स्टीनर. ऑप्शन 4 आहे न्यूटन. आणि याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 डार्विन. लॅन्स्टीनर याने रक्ताचा शोध लावलेला आहे, रक्त गटाचा, जे AB आपण जे म्हणतो रक्तगट त्याचा. आणि न्यूटनने गतीचे समीकरण, गतीचे नियम हे दिलेले आहे. आणि डॉक्टर बोस यांनी बोस आइन्स्टाईन थेरी दिलेली आहे. ऑक्सिजन युक्त रक्त कशाद्वारे हृदयातून सर्व शरीराला पुरवले जाते? ऑप्शन 1 आहे महाशिरामार्फत. ऑप्शन 2 आहे महाधमनीमार्फत. ऑप्शन 3 आहे फुफ्फुसे धमनीमार्फत. आणि ऑप्शन 4 आहे यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 महाधमनीमार्फत. कक्ष तापमानाला द्रव स्थितीत असणारा एकमेव धातू म्हटलेला आहे. ठीक आहे. ऑप्शन 1 आहे ब्रोमीन. ऑप्शन 2 आहे पारा. ऑप्शन 3 आहे युरेनियम. ऑप्शन 4 आहे मॅग्नेशियम. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पारा. हा एक धातू आहे. आणि जर आपल्याला विचारलं त्यांनी की द्रव स्थितीमध्ये असणारा एकमेव अधातू, काय विचारलं? अधातू. हा धातू आहे यांनी विचारला. आपल्याला जर अधातू विचारला तर याचं करेक्ट उत्तर येईल ब्रोमीन. ठीक आहे, काय? ब्रोमीन. आणि ब्रोमीन हा एकमेव अधातू आहे जो लिक्विड म्हणजेच द्रव स्थितीमध्ये असतो. खालीलपैकी कोणता रक्तगट नाही म्हटलेला आहे? तर पहा, ए सुद्धा आहे, बी सुद्धा आहे आणि AB सुद्धा आहे. AO हा रक्तगट नाही आहे, पण AO हा रक्तगट आहे. तर इथे AO हा करेक्ट उत्तर राहणार आहे. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 AO. पुढील प्रश्न पहा, आम्ल पदार्थाची चव कशी असते? ऑप्शन 1 आहे खारट. ऑप्शन 2 आहे आंबट. ऑप्शन 3 आहे तुरट. आणि ऑप्शन 4 आहे गोड. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आंबट. टेलिफोनचा शोध खालीलपैकी कोणी लावला? 1 नंबर ऑप्शन आहे ग्राहम बेल. ऑप्शन 2 आहे एडिसन. ऑप्शन 3 आहे न्यूटन. ऑप्शन 4 आहे यापैकी नाही. आणि याचं योग्य उत्तर आहे ग्राहम बेल, ऑप्शन क्रमांक 1. प्रथिने कशापासून बनली आहे? ऑप्शन 1 आहे अ जीवनसत्व. ऑप्शन 2 आहे ब जीवनसत्व. ऑप्शन 3 आहे युरिक ॲसिड. ऑप्शन 4 आहे अमिनो ॲसिड. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अमिनो ॲसिड. शुद्ध पाण्याचा pH जवळपास किती असतो? ऑप्शन 1 आहे 4. ऑप्शन 2 आहे 7. ऑप्शन 3 आहे 2. ऑप्शन 4 आहे 14. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 7 pH असतो. आणि जर पाण्याचा pH कसा असतो हा विचारला तर हा असतो उदासीन. उदासीन असतो. याला इंग्लिशमध्ये न्यूट्रल सुद्धा म्हणतात. ठीक आहे, न्यूट्रल सुद्धा म्हणतात. तर दोन्ही शब्द येऊ शकतात, तर दोन्ही लक्षात ठेवा. विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? डायनोमीटर. ऑप्शन 2 दिलेला आहे गॅल्व्हनोमीटर. ऑप्शन 3 आहे व्होल्टमीटर. आणि ऑप्शन 4 आहे मनोमीटर किंवा मॅनोमीटर. तर बघा, विद्युत प्रवाह जो मोजला जातो तो गॅल्व्हनोमीटरनं मोजला जातो. व्होल्टमीटरनं काय मोजला जातो? व्होल्टेज मोजला जातो. डायनामाइटचा आविष्कार कोणी केला? ऑप्शन 1 आहे सिगमंड फ्रायड. ऑप्शन 2 आहे अल्फ्रेडो नोबल. ऑप्शन 3 आहे थॉमस एडिसन. ऑप्शन 4 आहे रुडॉल्फ डिजल. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 अल्फ्रेडो नोबल. अणुभट्टीमध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करतात? 1 नंबर ऑप्शन आहे कोळसा. 2 नंबर ऑप्शन आहे निऑन. 3 नंबर ऑप्शन आहे युरेनियम. आणि 4 नंबर ऑप्शन आहे हेलियम. आणि याचं योग्य उत्तर आहे युरेनियम, ऑप्शन क्रमांक 3. खालीलपैकी कोणती खनिज लोह खनिज नाही म्हटलेलं आहे? ऑप्शन 1 आहे लिग्नाइट. ऑप्शन 2 आहे लिमोनाइट. ऑप्शन 3 आहे हेमेटाइट. ऑप्शन 4 आहे मॅग्नेटाइट.
याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 लिग्नाइट. ड्राय आईस काय असतो? 1 नंबर ऑप्शन आहे नायट्रोजन, 2 नंबर ऑप्शन आहे कार्बन डायऑक्साईड, 3 नंबर ऑप्शन आहे हेलियम, 4 नंबर ऑप्शन आहे पोटॅशियम. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 कार्बन डायऑक्साईड. व्हिटॅमिन सीच्या अभावी खालीलपैकी कोणता आजार होतो? 1 नंबर ऑप्शन आहे रिकेट, 2 नंबर ऑप्शन आहे स्कर्वी, ऑप्शन 3 आहे पेलाग्र, ऑप्शन 4 आहे मुडदूस. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 स्कर्वी. कोणत्या तापमानाला सेल्सिअस आणि फेरेनहाइट ही दोन्ही सारखीच असते? ऑप्शन 1 आहे 0 डिग्री, ऑप्शन 2 आहे 100 डिग्री, ऑप्शन 3 आहे -25 डिग्री आणि ऑप्शन 4 आहे -40 डिग्री. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 -40 डिग्री. सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती? ऑप्शन 1 आहे Ag, ऑप्शन 2 आहे Au, ऑप्शन 3 आहे Al आणि ऑप्शन 4 आहे G. तर ऑप्शन जे करेक्ट असणार आहे सोन्याची जी मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे ती आहे Au आणि हे याचे 79 आहे. ठीक आहे. Ag ही चांदी आहे, Al ही ॲल्युमिनियम आहे आणि ऑक्सिजनच्या अणूतील इलेक्ट्रॉनची संख्या किती? ऑप्शन 1 आहे 6, ऑप्शन 2 आहे 8, ऑप्शन 3 आहे 10, ऑप्शन 4 आहे 12. याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 8. ऑक्सिजनची जी इलेक्ट्रॉनची संख्या आहे ती आहे 8. वॉशिंग सोडाचे रासायनिक सूत्र कोणते? ऑप्शन 1 आहे Na2CO3, ऑप्शन 2 आहे Na2 किंवा NaHCO3, ऑप्शन 3 आहे NaCO2, ऑप्शन 4 आहे Na3CO3. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 Na2CO3. आणि हे जे सूत्र दिलं आहे हे आहे सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच खाण्याचा सोडा. हा धुण्याचा सोडा आहे वॉशिंग सोडा म्हणजे जेले आपण डिटर्जंट किंवा आपण जे साबणमध्ये वापरतो ते. स्टँड ऑफ इंडिया ही मोहीम कशाशी संबंधित आहे? ऑप्शन 1 आहे शिक्षण, ऑप्शन 2 आहे खेळ, ऑप्शन 3 आहे उद्योग, ऑप्शन 4 आहे मनोरंजन. याचं योग्य उत्तर असणार आहे 3 उद्योग. पुढील प्रश्न पहा. गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंडवाना विद्यापीठ कधी स्थापन करण्यात आले? 1 नंबर ऑप्शन आहे 2010, 2 नंबर ऑप्शन आहे 2011, 3 नंबर ऑप्शन आहे 2012 आणि 4 नंबर ऑप्शन आहे 2013. याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 2013. एल निनो हे पॅसिफिक महासागरातील एक उष्णता प्रवाहाचे नाव आहे. एल निनो या स्पॅनिश शब्दाचा मराठीत अर्थ काय आहे? ऑप्शन 1 आहे बाळ, ऑप्शन 2 आहे बाप, ऑप्शन 3 आहे आई, ऑप्शन 4 आहे बहीण. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 बाळ. तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या साली लिहिले? 1 नंबर ऑप्शन आहे 1856, 2 नंबर ऑप्शन आहे 1860, 3 नंबर ऑप्शन आहे 1861, 4 नंबर ऑप्शन आहे 1855 आणि याचं योग्य उत्तर 1855. पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? 1 नंबर ऑप्शन आहे 1652, 2 नंबर ऑप्शन आहे 1656, 3 नंबर ऑप्शन आहे 1616 आणि 4 नंबर ऑप्शन आहे 1646. जर फुटामध्ये जर विचारलं तर 54 फूट आहे. ठीक आहे, हे लक्षात असू द्या कारण की आता मीटरमध्ये विचारणं बंद करून त्यांनी फुटामध्ये विचारणं सुरू केलेलं आहे. तर 54 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. नियमित मद्यपानामुळे दारू पिल्यामुळे कोणत्या जीवनसत्वाचा शरीरावर
अभाव निर्माण होतो. 1 नंबर ऑप्शन आहे विटॅमिन पी. ऑप्शन 2 आहे विटॅमिन सी. ऑप्शन 3 आहे विटॅमिन बी. ऑप्शन 4 आहे विटॅमिन के. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 विटॅमिन बी. इथे बघा विटॅमिन पी दिलेलं आहे. विटॅमिन पी असं सारखं कोणतंच विटॅमिन नाही राहत, विटॅमिन डी राहते. ठीक आहे.